तुमच्याकडून पण शिळ्या चपात्या राहिल्यात का, की कधी कधी इच्छा होत नाही अजिबात की सकाळच्या पोळ्या खाव्या, कारण की आपण दिवसभर टिफिनला वगैरे चपाती भाकरी नेतो आणि रात्री असं वरण भात मस्त खावं असं वाटतो. तर मग राहिलेल्या पोळ्यांचं काय करायचं, तर चला पाहूयात आज आपण काय करतो आहे. तर मी पोळ्या पहिल्यांदा बारीक करून घेतल्या, तुकडे करून घेतले, मिक्सरला लावले आणि तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त पावडर तयार झाली. तर एका भांड्यामध्ये ती पावडर मी काढून घेतली आणि आपल्याला त्यात थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे. आणि दूध आपल्याला पाहिजे तसं हवं, म्हणजे हळूहळू थोडं थोडं ॲड करून चांगलं मालिश करून घ्यायचं आहे त्या पिठाची. तर जी पावडर झाली होती त्याचा आता पिठाचा गोळा आपण तयार करून घेतो आहे. तर मी 10 वाली आपली दूध पावडर, जी की आरामात कोणत्याही स्टोअरला कोणत्याही किराणा दुकानात आरामात मिळून जाते, तर ती एक पुडी मी टाकली, एक पॅकेट टाकलं आणि हळूहळू अजून दूध ॲड करत राहिली. तर आपल्याला जोपर्यंत मस्त असा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत हळूहळू दूध टाकून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मी एकदम दूध नाही घातलं, तुम्ही पाहू शकता थोडं थोडं करून दूध घालते आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कन्सिस्टन्सीचा अंदाज येईल. आणि छान असं मसाज करून घ्यायचं त्याला, असं नाही हलक्या हाताने नाही मळून घ्यायचे. तर एकीकडे मी साखरेचा पाक तयार करते. तर साखरेचा पाक आपण जो नॉर्मली गुलाबजामला बनवतो तोच साखरेचा पाक मी तयार करून घेतला आणि खूप जास्त नाही केला, थोडासाच बनवला, कारण की माझ्याकडे 2च पोळ्या होत्या आणि 2 पोळ्यांचे गुलाबजाम आपण बनवतो आहे. तर मी मगाशी नाही तुम्हाला सांगितलं, पण आत्ता सांगते, आपण गुलाबजाम बनवतो आहे. तर मस्त पुन्हा एकदा ते 10 मिनटं ठेवलं होतं, पुन्हा घट्ट झालेलं, म्हणून थोडंसं दूध घालून पुन्हा त्याला म्हणजे मसाज करून घेतला, चांगला हे करून घेतला आणि आता छानपैकी मी गोळे तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता 2 पोळ्या होत्या फक्त आणि आपले 10-12 असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. मी कढई ठेवली, तेल घातलं, मस्तपैकी तेल गरम झालं आणि आता आपल्याला गोळे तळून घ्यायचेत. तर आपल्याला जसं आपण तळतो इतर वेळेस जेव्हा गुलाबजाम बनवतो वेगवेगळ्या पिठांचे जे मार्केटमध्ये भेटतात, तसेच आपल्याला हे सुद्धा तळून घ्यायचे. तर तुम्ही आता तळते मी, तर तुम्ही पाहू शकता कोणीच बोलू शकत नाही की हे ज्या शिळ्या चपात्या राहिल्या होत्या त्यांचे बनवले गेलेत. तर मस्तपैकी सगळे गोळे आपल्याला तळून घ्यायचेत, व्यवस्थित आपल्याला त्यांना फ्राय करून घ्यायचे, ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि मग गरम गरम तसेच्या तसेच लगेच आपल्याला साखरेच्या पाकात घालायचेत. तर मी पण मस्तपैकी तुम्ही पाहू शकता सगळे घरातली माणसं आरामात 2-2 गुलाबजाम खातील, एवढे गुलाबजाम माझे तयार झालेले आहेत फक्त 2 पोळ्यांपासून. तर मस्तपैकी एन्जॉय करा. असेच जर तुमच्याकडे पोळ्या राहिल्या, चपात्या उरल्या, तर तुम्ही असं बनवू शकता आणि माझे गुलाबजाम तयार. आणि चला, कशी वाटली रेसिपी, तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. चला चला चला.